नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी इकोमॅक्स ॲग्रो कंपनी प्रतिनिधी मित्रांनो, आज आपण राहुरी तालुक्यात पिंपरी अवघड या गावी आलेलो आहे. मित्रांनो, विनोद भाऊ साळुंके आणि वसंतराव लांबे पाटील पण आपल्या बरोबर आहेत. नमस्कार मित्रांनो, यांनी आपला व्हिडिओ बघून, विनोद भाऊने आपला व्हिडिओ बघितला होता युट्यूब चॅनलला. आपल्या जॅग्वार आणि साईज मास्टर बद्दल, त्यांना इकोविटा बद्दल पण त्यांना माहिती मिळाली. मग त्यांनी इकोविटा आणि जॅग्वार आदी हे वापरलं त्यांनी आपल्या कांद्यासाठी. तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया का त्यांना जॅग्वारचा आणि इकोविटाचा काय फरक जाणवला. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव? आमचं नाव विनोद निलेश साळुंके, राहणार पिंपरी अवघड. मोबाईल नंबर 9145314811. विनोद भाऊ, तुम्ही आपल्या इकोमॅक्स ॲग्रोचं जॅग्वार वापरलंय. हो. तर तुम्हाला काय फरक जाणवला त्याचा? भरपूर भारी रिझल्ट वाटला. पात हिरगार राहणं, लांब वाढणं, गळा बनणं, साईज होणं, खूप रिझल्ट वाटला भारी. अच्छा, आता तुम्हाला हा प्लॉट किती दिवसाचा प्लॉट आहे? हा 60 दिवसाचा प्लॉट आहे. साईज वगैरे मित्रांनो, साईज वगैरे तुम्ही बघू शकता. 60 दिवसाचा प्लॉट आहे. पातीची संख्या पण बघा, परत मान वगैरे पण बघा, कांद्याची साईज पण कशी झालेली आहे तुम्ही बघू शकता. आपल्याबरोबर वसंत काका पण आपल्याबरोबर आहेत. ते मागील वर्षापासून आपले प्रॉडक्ट वापरतायत. काका, तुम्हाला काय वाटतं? जॅग्वार वापरल्यामुळे हिचा पंजा चांगला झाला, मजबूत झाला, गाळा चांगला झाला आणि हिचे रोग पडत नाही. मी मागील वर्षापासून वापरतो. माझ्यानंतर विनोदचं माझं बोलणं झालं आणि विनोदने या वर्षी पहिल्यांदा वापरलं. तर 60 दिवसात हा प्लॉट एकदम म्हणजे भारी दिसतोय. एकदम पातीची संख्या पण बघा, पात एकदम टाईट फिट आहे आणि तिचा जारवा बी चांगला आहे. पांढऱ्या मुळाची संख्या चांगली. म्हणजे जॅग्वार वापरलं, जॅग्वार नंतर आता इकोविटाचा स्प्रे घेतलेला आहे. तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता? नाही, जे आमचा रिझल्ट पहा आधी म्हणतो आणि मग तुम्ही वापरून बघा. तुम्ही समाधानी आहात? निश्चित समाधानी आहे. निश्चित. दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. धन्यवाद. करत होते तुम्ही कांदा या वावरात? एकदाच केला, तू फेल गेला होता. म्हणजे एक टेलर निघलं होतं सारे 20-25 गुंठे ते. आता तुम्हाला काय अनुभव आला? जॉगवरची आम्हाला हे आलं भरपूर. पण काय म्हणतो ते एक नंबर आलं. जॉगवर मुळच आहे. कांदा एवढी पात वाढणं, कंबर वाढणं, मस्त आहे. समाधानी.